नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गाड्यावर मिळतो ना तसा अगदी चमचमीत अंडा राईस बनवणार आहोत। हा अंडा राईस बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्याची अजिबात आवश्यकता नाही, परंतु इतका चविष्ट तयार होतो की एकदा बनवलात ना तुम्ही या पद्धतीने की पुन्हा पुन्हा नक्की बनवाल। हा अंडा राईस आपण अगदी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो आणि घरी घाईच्या वेळी संध्याकाळी जर ऑफिसमधून यायला उशीर झाला तर अशा वेळेला देखील बनवू शकतो। अतिशय साधी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। इथे अंडा राईस बनवण्यासाठी मी बिर्याणीचा जो तांदूळ असतो बिर्याणी बनवण्यासाठी वापरला जातो तो वापरलेला आहे, त्यामुळे अतिशय मऊसूद मोकळा असा आपला अंडा राईस तयार झालेला आहे। बघा किती सुंदर तयार झालेला आहे। चला सुरुवात करूया। अंडा राईस बनवण्यासाठी इथे मी 3 ते 4 जणांचं प्रमाण सांगितलेलं आहे। पहिल्यांदा 3 पळी इतकं मी तेल घेतलेलं आहे भांड्यामध्ये। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण दालचिनीची पानं घालून घेऊया। त्याचसोबत आपण 3 ते 4 काळी मिरी घातलेली आहे, 2-3 लवंगा घातलेल्या आहेत आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। आता हे खडे मसाले छान फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये चमचाभर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। जेवढ्या प्रमाणात आपण कांदा घालणार आहोत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला टोमॅटो देखील घालायचा आहे, नाहीतर मग टोमॅटो जास्त झाला की मग भात अजिबात व्यवस्थित बनत नाही। राईस इथे 2 हिरव्या मिरच्या असे बारीक तुकडे करून घातल्यात, छान लागतात आणि मोठा असा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घालून घेतला आहे। कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण सेम ठेवायचं, म्हणजे कसं आपला राईस अतिशय उत्तम तयार होतो, चविष्ट बनतो। आता छान फ्राय करून झालेला आहे, चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यामुळे कसं कांदा टोमॅटो छान लवकर शिजून येईल आणि आपल्याला मग जास्त वेळ लागत नाही। अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी घाटी मसाला वापरलेला आहे, घरगुती आहे। 1.5 चमचा घाटी मसाला घातलेला आहे। छान कलर पण येतो राईसला आणि चव पण छान लागते, कारण घाटी मसाल्यामध्ये कसं सगळे साहित्य असतं घातलेलं ऑलरेडी। 2 अंडी घालून घेतली आहेत, ही फेटून घेतलेली नाही, अशी फोडणीमध्ये छान फेटून घ्यायची, आपण जशी भुर्जी बनवतो ना त्या प्रकारे। परंतु भुर्जीमध्ये आपण कसं खडा मसाला वापरत नाही एवढा। आता आपण शिजवून घेतलेला जो भात आहे तो यामध्ये घालायचा आहे। इथे मी अर्धा किलो इतका तांदूळ घेतलेला आहे, तो शिजवून घेतला मी छान। पाणी थोडं जास्त ठेवून शिजवून घ्यायचं आणि नंतर मग शिजला थोडा राईस व्यवस्थित की मग चाळणीवरती असं घालायचा, म्हणजे एक्स्ट्रा जर पाणी असेल तर ते निघून जातं आणि असं आपला भात छान मोकळा तयार होतो। उरलेला सर्व तांदूळ मी घालून घेतला आहे, थोडी कोथिंबीर घालून घेतली आहे, छान मिक्स करून घ्यायचा। बघा किती मऊसूद मोकळा तयार झालेला आहे अंडा राईस। आता छान असं मिक्स करून घ्यायची फोडणी आणि नंतर घातलेला राईस आणि थोडा वेळ आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि झाकण घालून छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला। भात वाफतोय तोपर्यंत एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, हळद मसाला घालून थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपण जी उकडून घेतलेली अंडी आहेत, इथे मी 4 अंडी घेतली आहेत उकडून, ती अशी घालून घ्यायची फोडणीमध्ये आणि थोडी फ्राय करून घ्यायची। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घातला तरी चालेल, नाही घातला तर मग तरी पण असा सुद्धा राईस छान लागतो। हे पहा, आता जी फ्राय करून घेतलेली आपण अंडी आहेत ती घालून घेते राईसमध्ये। ही अशी छान फ्राय केलेली अंडी सुंदर लागतात अंडा राईसमध्ये, आपण घरगुती बनवतोय त्यामुळे, परंतु कसं चविष्ट लागावं म्हणून ही एक स्टेप खूप छान बनतो या प्रकारे बनवलेला राईस, तुम्ही नक्की ट्राय करा। हे पहा, मी अंडी घातल्यानंतर थोडीशी एक अर्धा मिनटं वाफ काढून घेतली आहे भाताला आणि तयार आहे मग आपला अंडा राईस सर्व करण्यासाठी। पहा किती सुंदर झालेला आहे। कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही ना की तुम्हाला रेसिपीज आपल्या आवडत आहेत की नाही आवडत आहेत, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा। चला तर मग भेटू नवीन रेसिपीसहित।